आता चहा पाणी चाललो होतं घरी करायला आणि काय आमची मंडळी चालती पुढे. शेवगा लावलेलं सांगितलं ना बघा तुम्हाला, आहे का ना शेवगा लावलेलं सांगितले का ना. हे काय इकडे आंब्याची झाड आहेत, हे कोंबडे तर त्यांना सांगितलं कसं हे करायचं. ती वारी करून राहिले त्यामुळे थकल्यात जरा, त्याच्यामुळे म्हणलं त्याला थोडं चहा पाणी करावं त्यांनी. खूप मजा आली म्हणतात वारकरी चालू आहे त्यांचं आल्यापासून सांगायचं चालू आहे किती मजा आली तिकडे वारीमध्ये, आहे का ना. हे आमच्या ननंदबाईची पर्स सुद्धा चोरीला गेली, पर्स सुद्धा कुणीतरी चोरून नेली. आंघोळ्या ती करायला तिकडे गेले तेव्हा तर कुणीतरी पर्स चोरून नेली. मला एक कळत नाही, माणसं देवाला येतात का चोऱ्या करायला येतात? असं करायला नाही पाहिजे, कारण त्यात सामान असते, पैसे असतात, मोबाईल असते. चोरणार तसं चोरू नाही, देवदेव करायला गेले ना देवदेवच करावं. चोऱ्या फिर्या नसल्या कशाला करायच्या. गेले आमच्या ननंदबाईचे पैसे होते थोडे, काही मोबाईल नव्हता पण पैसे होते त्याच्यात. त्यांना म्हणलं कशी तुमची पर्स चोरीला गेली, तुम्ही इतकी मोठी माणसं असताना पर्स चोरीला कशी गेली? तर त्या म्हणायल्या असं थोडं इकडे बसलो तर नुसतं आंघोळ ते करण्यासाठी कपडे टाकण्यासाठी असं गेलो तर बॅगवरची उचलून नेली पर्स कुणी काय की. आणि तिथं आता कोणी एक जण आहे का म्हणायला कोणी नेली ती? जाऊ द्या म्हणलं, देवाच्या दारात नेली, कुणाचं नाव घ्यायचं आणि काय करायचं, ज्याची शिक्षा त्याला भेटत असती. तर बघा आपलं कसं धान वगैरे मस्त आलेत, कांद्याचं रोप टाकले आपल्याला इथं, कांदे पण लावायचे. तर खाली आंबे पण मस्त एकदम छान फुटल्यात. तुम्हाला आमचं कांद्याचं रोप दाखवते. हे आमच्या केळीचं पण एकदम हिरवंगार झाड आले. हे आता मूग आणि उडीद निघला ना की त्याच्यामध्ये मस्त सगळे कांदे लावून काढायचे. आमचे कांदे असले की भावच येत नाही. आता किती भाव आहे, आता खाया पुरतेच आहे. ठीक आहे, तर बघा आपलं मित्रांनो, आपलं रोप टाकलेलं आहे, त्याच्यात गवत पण झाले, थोडं गवत पण काढायचं चालू आहे त्याच्यातलं. तर ही एक किलोचं 1.25 किलो टाकलेलं आहे, 1.5 किलोचा अंदाज काय की तेवढं रोप आहे. तर एवढ्या वाटणीत निघतंय लावून. तर आपण ते रोप टाकलेलं आहे. तिकडं आपला कुळपिल्याला मूग आणि उडीद, वरती सोयाबीन, हळद, खाली आंब्याचं छोटं शेत आहे, थोडंच आहे पण आपलं तेवढं लागते आपलं सगळं तेवढंच. तर बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ही कमेंटमध्ये मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.